नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है बुलेटिन का, तो आइए शुरू करते हैं बड़ी और खास खबरों का सिलसिला। खबर अकोला से, जहां लद्दाख के पर्यावरणविद सोनम वांगचुक के समर्थन और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर सोमवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एवं शिक्षक बचाव समिति के आंदोलन को भाकपा, एटक और एआईवाईएफ का समर्थन मिला। प्रदर्शनकारियों ने पीडब्ल्यूडी कार्यालय से जिलाधिकारी कार्यालय तक मार्च निकालकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की और नीट पेपर लीक मामले में नैतिक जिम्मेदारी लेते हुए धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। साथ ही जंतर मंतर पर सोनम वांगचुक और प्रदर्शनकारी छात्रों के साथ कथित पुलिस कार्रवाई का विरोध जताते हुए राष्ट्रपति के नाम ज्ञापन सौंपकर लोकतांत्रिक अधिकारों की रक्षा और आंदोलनकारियों पर कार्रवाई रोकने की मांग की। इस आंदोलन में कॉमरेड नयन गायकवाड़, कॉमरेड मायावती बोरकर, कॉमरेड रक्षा कठाड़े, कॉमरेड मनीषा बंसोड़ सहित भाकपा, एटक व एआईवाईएफ के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिक्षक बचाव समिती अकोला यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड मायावती बोरकर यांच्या नेतृत्वात आज आम्ही या ठिकाणी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, नरेंद्र मोदी यांनी तो राजीनामा तातडीने घेतला पाहिजे। या संदर्भात आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्याकरिता आलेलो आहोत। भारताची जे दयनीय अवस्था या शिक्षणच्या घोटाळ्यातून सुरू आहे, पेपर फुटीच्या ह्याच्यातून सुरू आहे, हा सरकारचा डाव आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। अगोदर यांनी आमदार फोडले, नंतर खासदार फोडले, नंतर मंदिर फुटलं आणि आता पेपरही फुटला, महाराष्ट्राचाही फुटला आणि केंद्राचाही फुटला। म्हणजे हे सरकार फोडाफोडीचं राजकारण जे इंग्रज करत होते ते राजकारण करू पाहते का असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शिक्षण बचाव समिती अकोल्याच्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जर दिल्ली येथील आंदोलन जर तात्कालिक स्वरूपात निकाली लागला नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही, तर संपूर्ण देशातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार संघटना हे दिल्ली येथे जंतर मंतरवर जाणार आहे। 1 सप्टेंबरवर सुद्धा भारतावर आपल्या दिल्ली येथे मोर्चा आहे, बदलाव जरूर आहे या नावाचा। अकोला, महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता प्रवीण बाहुरवाग की रिपोर्ट। पुणे में आषाढ़ी एकादशी के अवसर पर दौंड तहसील के जुने नागर गांव स्थित जिला परिषद प्राथमिक विद्यालय मिलवस्ती में विद्यार्थियों ने वारकरी वेशभूषा में भव्य बाल दिंडी निकालकर भक्ति और संस्कृति का अनूठा संदेश दिया। ज्ञानोबा तुकाराम के जय घोष, ताल मृदंग और की धुन और भगवा ध्वजों के साथ निकली दिंडी ने पूरे गांव को भक्तिमय बना दिया। कार्यक्रम का शुभारंभ मुख्य अध्यापिका स्मिता रमेश झिंझुरके, शिक्षक रमेश झिंझुरके और स्कूल प्रबंधन समिति के अध्यक्ष मच्छिंद्र कोलेकर ने भगवान विठ्ठल रुक्मणी की पूजा एवं पालकी आरती से किया। विद्यार्थियों ने अभंग, भजन, फुगड़ी और पारंपरिक खेल प्रस्तुत किए। समापन पर सभी बच्चों को प्रसाद व नाश्ता वितरित किया गया। पुणे से सी न्यूज संवाददाता संजय चौहान की रिपोर्ट। कामोठे में जवाहर यूनिवर्सिटी क्षेत्र स्थित ब्लिंकिट स्टोर ES 272 के राइडर्स ने लंबित मांगों को लेकर प्रदर्शन कर प्रबंधन से जल्द समाधान की मांग की है। राइडर्स का आरोप है कि प्रति डिलीवरी भुगतान और इंसेंटिव में कटौती, बढ़ते कार्य घंटे, दुर्घटना के समय पर्याप्त सहायता न मिलने तथा 2 राइडर्स की ID बंद किए जाने से वे परेशान हैं। उन्होंने पार्ट टाइम और फुल टाइम राइडर्स के लिए अलग अलग इंसेंटिव नीति लागू करने और बंद की गई ID दोबारा चालू करने की मांग की। राइडर्स ने चेतावनी दी कि मांगे पूरी नहीं होने पर आंदोलन को और तेज किया जाएगा। तमाशा अशी आहे की ब्लिंकिट मध्ये आपली मराठी मुलं काम करतात, सगळेच आहे, ते नाही बघितलं, पण ब्लिंकिट कंपनीची जी दादागिरी चालू आहे की मुलांना जिथे रेट कमी करून दिला आहे, आपला जे ऑर्डर येत आहे, अगोदर ज्या ऑर्डरला त्यांना 100 रुपये 120 रुपये मिळायचे तिथे आता 60-65 रुपये येत आहेत इथे। आणि ब्लिंकिट सारख्या याच्यामध्ये रेग्युलर जी मुलं काम करतात आणि जे टेम्पररी काम करतात त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो। जी मुलं इथे काही आता आम्ही बोललो 12-12, 15-15 तास काम करतात, पण काही लोक 10-10 दिवस, 15-20 दिवस येणार नाही, पैशाची गरज लागली ते येणार, ऑर्डर मारणार, परत जाणार, पण जो इथे रेग्युलर काम करतो त्याला हा त्रास होतो। तर ह्यांच्या सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की आम्ही रेग्युलर करतोय तर आमच्याला अन्याय नको, पण मॅनेजमेंट आडमोठी धोरण घेत आहे की नाही, जे काय आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने करणार, ते करणार। तर आम्ही त्याला तेच सांगितलंय की जो काही मुलांचा विषय आहे, मॅनेजमेंट एकत्र बसा, तुमचीच मुलं तुम्हाला पण त्यांची गरज आहे, त्यांनाही गरज आहे, तर तुम्ही एकदा मध्ये माध्यम काढा आणि
व्यवस्थित करा, पण त्यांना करायचं नाही हे दिसलं आम्हाला. बाकी जे काय आहे ते तुम्हाला मुलेही सांगते. दिवस आणि कुणाचं स्वतः बंद केलं. आमचा आयडी असा झाला की काल जरा अर्निंग कमी होती, मुलं जास्त बाहेरून ते पोरं यायला लागले. तर आम्ही एक विषय मांडला मॅनेजर त्यांना आम्ही सांगितलं का सर नवीन पोरं येतात, आम्हाला ऑर्डर लागत नाही, आम्ही 12 तास काम करतोय, तर तुम्ही एक काम करा, यांना ऑर्डर मारून देऊ नका. 2 तास करतात, बाकीचे चालले जातात, आम्ही 12 तास करतोय, आम्हाला ऑर्डर लागत नाही. आणि जो आमचा टार्गेट पूर्ण असतो, 10 ऑर्डर मारल्या, 20 ऑर्डर मारल्या, आमचा एक टार्गेट असतो, तो टार्गेट आमचा जर 12 तासमध्ये होतोय, तो टार्गेट आता 17 तास 15 तासला व्हायला लागला. तर आमचा टाइम वेस्ट व्हायला लागलाय आणि दिवसभर आमचं इथं चाललं गेलं. तर आम्ही हा विषय मांडला, तर सर बोलले असं काही होणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, तू थांबू नको मुलांना. हा विषय झाला. त्यानंतर त्यांनी पोलीस बोलवले का आम्हाला घाबरवण्यासाठी, तर तुम्ही काम चालू करा, हे करा, ते करा, बाकीच्या मुलांना सांगू नका, असं तसं येते. तर आमची समस्या आम्ही सगळ्या पोरांनी मांडली आणि आम्ही कुठल्या मॅनेजरला बोलायला गेलो तर हे आम्हाला इग्नोर करायचे. तर आम्ही आमच्या प्रमाणे आम्ही स्ट्राईक घेतली, दादांना बोलवलं, सरांना आम्ही बोलून घेतलं. एवढं विषय झाला ना सर, तर त्यांनी आमच्यावर आरोप पण टाकला, मारहाणीचा आरोप टाकला, तू ड्रिंक केले असं इथे सांगितलं. मी पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी माझ्यावर एनसी केली, मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला, सगळा विषय सॉल्व्ह झाला. आज पण ते स्वतःहून पुढे आले नाही का असा असा विषय झाला का, तुमचा काय विषय, काहीच नाही. यांचा इगो एवढा म्हणजे आहे ना एकदम, का विषयच ऐकायला तयार नाही. आता काही मागण्या तुम्ही जेव्हा त्याची मागण्या तुम्ही याची केल्या ती मान्य करायला रेडी आहेत? नाही ते मागण्या काहीच नाही. ते त्यांना आम्ही बोललो आम्हाला तुम्ही लिखित द्या, 5-6 दिवसाचा टायमिंग द्या, तुम्ही एक वरती सांगा, तुमचे जे मेन सर असतील त्यांना सांगा. ते बोलते आम्हाला ते परवानगी नाही. ठीक आहे, त्यांना परवानगी नसेल पण एक प्रयत्न असतो ना, आम्ही त्यांच्यासाठी काम करतो, ब्लिंकीसाठी काम करतो ना, 12 तास 15 तास आम्ही काम करतो, तुमच्यासाठीच करतो ना सर. मग त्यांनी एक छोटीशी किंवा 2% 3% एक विषय असतो का मुलांचा जर आपल्यासाठी काम करतात, ब्लिंकिटसाठी काम करतात, तर त्यांचा संवाद वरती न्यायला पाहिजे. हा माझ्या मनात एक आहे आणि सर्वांचा आहे. आणि सर्व कष्ट करणार आहेत, कोणी बाहेरून आलाय, कोण इकडचे आहेत, कोण 15 तास काम करतोय, कोण 17 तास काम करतोय, जो ज्याचं घर चालतंय, जो पोट भरतोय, बायका पोरांचं घर, राशन पाणी सगळं ब्लिंकिटवर चालतंय. त्यांच्या तुम्ही आयडिया बंद करताय का? मग तो मुलगा कुठं जाणार? EMI कोण भरणार गाडीचा? घर रूम भाडं कोण भरणार? तुम्ही बिंदास तुमच्या हातामध्ये तुम्ही लॅपटॉप घेतला, केलं बंद, तो पोरगा काय करणार सर? तुमची आता पुढची भूमिका काय असणार? तुमच्या मागण्यामध्ये नाही झाले तर काय करणार? हा शॉपला आम्ही सर एकतर कोणाला ऑर्डर मारून देणार नाही आणि आम्ही स्ट्राईक वरती राहणार. आम्ही ही स्ट्राईक चालूच ठेवणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला या मुद्द्यावरचा काही सोल्युशन निघणार नाही, ज्या आमच्या मागण्या होत्या त्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही स्टोअर बंद सोडू. तुमचं नाव कुणाल साहेबराव घोरपडे. याची मला सर्वांची संमत आहे का? किती पोरं टोटल 50 पोरं आहेत. 40-50 पोरं. रायगढ़ से सी न्यूज संवाददाता रोहित महात्रे की रिपोर्ट। वाशिम जिले में आज दोपहर करीब 3:30 पर लगातार बारिश का दौर जारी है, जिससे मौसम सुहावना हो गया और लोगों को गर्मी से राहत मिली। किसानों के लिए ये बारिश राहत भरी मानी जा रही है। यदि बारिश इसी तरह होती रही तो जलाशयों और अन्य जल स्रोतों में पानी की आवक बढ़ने की उम्मीद है। प्रशासन ने नागरिकों से बारिश के दौरान आवश्यक सावधानी बरतने की अपील की है। वाशिम से सी न्यूज संवाददाता नागेश अवचार की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।